हॅलो फ्रेंड्स, मी आर्ट इन्स्ट्रक्टर आशुतोष. आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे एक पोस्टर डिझाईनची असाइनमेंट. तर झाले असे की काही दिवसापूर्वी माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून एका क्रिकेट टुर्नामेंटसाठी पोस्टर डिझाईन करण्याची असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट दिला होता. तर मुलांनी त्यांच्या काही क्वेरीज मला विचारल्या आणि मी त्यांच्याकडून त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण करून घेतला. व त्या दरम्यान मुलांना जे प्रश्न पडले होते किंवा त्यांना अशा प्रकारचे पोस्टर डिझाईन करताना कुठल्या अडचणी येतात हे मला कळले. तेव्हा मी विचार केला की का नाही मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा याचं एक छानसं ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर आजचे ड्रॉइंग ट्युटोरियल हे माझ्या नॉर्मली जे मी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या विषयांवर टॉपिकवर बनवतो त्यापासून थोडंसं वेगळं असणार आहे, कारण आज आपण बनवत आहोत पोस्टर डिझाईन फॉर क्रिकेट टुर्नामेंट. तर इथे मी 1/4 इम्पिरियल साईजचा कार्ट्रेज पेपर घेतला आहे व पेपरच्या दोन्ही बाजूला अंदाजे 2 ते 2.5 सेंटीमीटरचे मार्जिन सोडून मी एक आयत ड्रॉ करत आहे, एक रेक्टँगल ड्रॉ करत आहे. यानंतर स्केल, रूलर किंवा पट्टीचा उपयोग न करता मी फ्री हँड पद्धतीने मी पोस्टरची मेन हेडलाईन क्रिकेट NNPL हे नाव हाताने लिहून घेत आहे. यानंतर आता आपण बॅकग्राऊंडचे व्हिज्युअल ड्रॉ करायला सुरुवात करू. बॅकग्राऊंडमध्ये मला एक क्रिकेट स्टेडियम दाखवायचा विचार आहे, तर त्यासाठी मी क्रिकेटचं स्टँड, क्रिकेटचं ग्राउंड आणि क्रिकेट पिच याचं एक कच्चं रेखाटन करून घेत आहे. यानंतर मी व्हिज्युअल एलिमेंट म्हणून एक ह्युमन फिगर ॲड करत आहे. बेसिकली ही फिगर एका बॅट्समनची आहे जो क्रिकेट शॉट खेळत आहे. तर हे जे आपण रेखाटन करत आहोत हे शक्यतो आपल्याला खूप पुसट ठेवायचे आहे. लाईट पेन्सिल लाईनचा उपयोग करायचा आहे. जितकं तुम्ही लाईट ड्रॉ कराल तितकं तुम्हाला इरेज करताना, खोडताना त्रास होणार नाही. ह्युमन फिगर ड्रॉ करताना प्रयत्न करा की शक्यतो डोकं, हात, पाय यांचे प्रपोर्शन तुम्ही बरोबर ड्रॉ कराल. गरज वाटल्यास तुम्ही फोटो रेफरन्सचा सुद्धा उपयोग घेऊ शकता. इथे मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट नमूद करायची राहून गेली होती, ती म्हणजे की ह्या पोस्टर डिझाईनसाठी माझ्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 10 ते 12 दिवसांचा वेळ दिला होता. तर सांगायचा मुद्दा असा की शाळेतून जेव्हा अशा पद्धतीच्या असाइनमेंट किंवा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट दिला जातो तेव्हा त्यासाठी मुबलक वेळ, पुरेसा वेळ दिला जातो. तर इथे तुम्हाला घाई करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जेवढं ड्रॉइंग चांगलं करू शकता, जेवढा ड्रॉइंगच्या लेआउटवरती, कंपोजिशनवरती, फ्रेमिंगवरती, कलर स्कीमवरती विचार करू शकता तेवढा तुम्ही विचार करा. इथे बाय द वे मी तुम्हाला सांगितलं नाही की हे लेआउट फायनल करण्यापूर्वी मी या ड्रॉइंगचे, या पोस्टरचे जवळजवळ 4 ते 5 रफ स्केचेस केले होते आणि त्या 4-5 स्केचेसमधून माझा हा लेआउट मी फायनल केला आहे. दुर्दैवाने माझ्याकडून ते स्केचेस मिसप्लेस झाले नाही तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवले असते. पण ठीक आहे, आता माझ्याकडे ते लेआउट्स नाहीत. पण तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुमच्याकडे एखादी ड्रॉइंग करण्यासाठी, एखादं लेआउट करण्यासाठी, एखाद्या आर्ट प्रोजेक्टवर काम करण्यासाठी वेळ असतो तेव्हा तुम्ही फायनल एक्झिक्युशन करण्यापूर्वी जेवढं तुम्ही विचार कराल, जेवढी तुम्ही तुमची बुद्धी, कल्पनाशक्ती वापराल तेवढं तुमचं ड्रॉइंग किंवा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो चांगला होईल. त्याच्यामध्ये वैविध्य किंवा युनिकनेस, एक क्रिएटिव्हिटी तुम्ही आणू शकता. तर इथे मी फलंदाजाचे किंवा बॅट्समॅनचे चित्र ॲड केल्यानंतर मी एक गोलंदाज किंवा बॉलरची ह्युमन फिगर इथे ॲड केली आहे. त्यानंतर क्रिकेट या खेळाशी निगडीत जेवढे पण साहित्य असतात जसे स्टंप, बॉल, हेल्मेट या सुद्धा गोष्टींचा उपयोग मी माझ्या लेआउटमध्ये करत आहे. इथे जे डिझाईन एलिमेंट्स आपण व्हिज्युअलला सपोर्ट करण्यासाठी ड्रॉ करत आहोत ते आपल्याला रिअलिस्टिक ड्रॉ न करता त्यांचे सिम्प्लिफाईड, सोपे आकार आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला पेंट करणे सुद्धा सोपे जाईल आणि जेवढं आपण साधं, सरळ, सिंपल चित्र काढू तेवढं ते दिसायला सुद्धा चांगलं दिसतं. तर आतापर्यंत या चित्रामध्ये मला जे डिझाईन एलिमेंट्स ॲड करायचे होते ते सर्व माझे ॲड करून झाले आहेत. त्यांचं प्रपोर्शन, त्यांची प्लेसमेंट, त्यांचं ओव्हरऑल कंपोजिशन मला इथे आवडलं आहे आणि मला यामध्ये काही अजून खाडाखोड करण्याची गरज वाटत नाही. तर यापुढची जी माझी प्रोसेस आहे ती आहे की या चित्राला मला रिफाईन करायचं आहे आणि ज्या अनावश्यक रेषा आहेत, ज्या सजेशन लाईन्स आहेत, तुटक रेषा आहेत, त्या आपल्याला इरेज करायच्या आहेत.
आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की हे ड्रॉइंग कंप्लीट करण्यासाठी तुमच्यावर कुठलेही वेळेचे बंधन नाही, कारण हे ड्रॉइंग तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी करत नाही आहात. दुसरी गोष्ट, अशा प्रकारचे मोठे ड्रॉइंग प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी शाळेकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जातो आणि या वेळेचा उपयोग करून तुम्ही खूप डिटेल आणि चांगले ड्रॉइंग करू शकता. तर हे ड्रॉइंग मी 2 स्टेपमध्ये पूर्ण केले आहे. प्रथम स्टेप, ज्यामध्ये मी चित्राचे कच्चे रेखाटन केले होते, ज्यासाठी मी पेन्सिलवर अत्यंत कमी प्रेशर वापरून लाईट पुसट लाईनचा उपयोग करून पूर्ण चित्राचे एक रफ ड्रॉइंग तयार केले होते. त्यानंतर आता या दुसऱ्या स्टेपमध्ये मी या पुसट लाईनवरती परत एकदा डार्क पेन्सिलचा उपयोग करून चित्राला ठळक करत आहे आणि अनावश्यक रेषा पुसत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या चित्रातील रेखाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता आपल्याला पेंटिंग प्रोसेस सुरू करायची आहे. पेंटिंगसाठी मित्रांनो, मी ते पोस्टर कलर वापरणार आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल कुठलेही रंग वापरू शकता. जे तुमच्या आवडीचा आर्ट मीडियम असेल, आर्ट मटेरियल असतील, त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही एक्सपेरिमेंट नक्कीच करू शकता. तर मित्रांनो, रंगकाम करताना शक्यतो माझा प्रयत्न असतो की चित्रातील मोठे भाग, मोठे पॅच आधी रंगवावे. जसं या चित्रामध्ये जो बॅकग्राऊंडमध्ये स्काय किंवा आकाशाचा भाग आहे, त्याने चित्राचा बराचसा भाग कव्हर केला आहे. तर जेव्हा हे माझे आकाश रंगून होईल, ऑटोमॅटिकली माझ्या चित्रातील एक बराच मोठा पॅच रंगून पूर्ण झाला असेल. तसेच दुसरी गोष्ट अशी की ह्या कलरच्या अनुषंगाने, या कलरच्या कलर व्हॅल्यूजनुसार मी माझ्या चित्रातील इतर एलिमेंट्सचे व्हॅल्यूज किंवा कलर डिसाईड करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. मित्रांनो, इथे तुम्हाला रंग भरताना फिनिशिंगकडे लक्ष द्यायचे आहे. हे वेगळे सांगायला नकोच. फिनिशिंगसाठी आवश्यकता भासल्यास जिथे छोटे पार्ट आहेत किंवा कॉम्प्लेक्स शेप्स आहेत, त्यांना रंगवण्यासाठी तुम्ही छोट्या ब्रशचा उपयोग करू शकता व मोठ्या जागी मोठा ब्रश वापरू शकता आणि तुमच्या ड्रॉइंगची फिनिशिंग सुद्धा मेंटेन राहील. यानंतर मी बॅकग्राऊंड रंगवण्यासाठी ग्रे कलर व ग्रेचे विविध टोन व शेड यांचा वापर करत आहे. हे स्टेडियम बॅकग्राऊंडचा पार्ट असल्यामुळे त्याला आपण खूप जास्त डिटेल्समध्ये पेंट करणार नाही आहोत. इथे माझ्या पेंटिंग प्रोसेसकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल, इथे मी आधी वरचा पार्ट जिथे स्काय आहे ते आधी रंगवले आहे. त्यानंतर मी स्टेडियम जो मधला भाग रंगवला आहे व त्यानंतर मी आता खाली जिथे ग्राउंड आहे, मैदान आहे, ते रंगवत आहे. तर इथे वरून खालच्या दिशेने चित्र रंगवत येण्याचे काही फायदे आहेत. पहिला फायदा असा की जेव्हा आपण वरचा भाग आधी रंगवतो, तो भाग रंगवत असताना आपण पेपरच्या सरफेसवर खालच्या बाजूला हाताचा तळवा टेकवू शकतो व ड्रेसच्या पृष्ठभागाचा तुम्ही सपोर्ट म्हणून वापर करू शकता. असे करत असताना जेव्हा खालच्या भागात रंग नसतो, त्यामुळे तिथे हाताच्या स्पर्शाने रंग पसरण्याचा व चित्र खराब होण्याचा धोका नसतो. यानंतर आपल्या चित्रातील जे टेक्स्ट आहे, हेडलाईन आहे, त्याला आपण पेंट करणार आहोत. इथे पेंट करण्यासाठी मी ग्रीन कलर घेतला आहे व त्यामध्ये थोडासा व्हाईट व एकदम कमी प्रमाणामध्ये ब्लॅक मिक्स करून थोडा ग्रेइश कलर तयार केला आहे. मागच्या ब्ल्यू कलरच्या बॅकग्राऊंडवरती हा रंग उठून दिसेल. तसा मी इथे रेड किंवा ब्लॅक कलर वापरण्याचाही विचार केला होता, पण नंतर माझ्या लक्षात आले की हेडलाईन गरजेपेक्षा जास्त उठून दिसेल. तर शेवटी फायनली हेडलाईनसाठी मी या ग्रीन कलरची निवड केली, ज्यामुळे हेडलाईन उठून तर दिसते पण ती चित्राला डॉमिनेट करत नाही आहे. हा जो ग्रीन कलर आहे मित्रांनो, तो आपल्या ट्रॉफीसोबत सुद्धा जाऊ शकतो. तर या ट्रॉफीचा बेस रंगवण्यासाठी मी हा सेम ग्रीन कलर इथे वापरत आहे. ट्रॉफीनंतर मित्रांनो, आता आपण आपल्या चित्रामध्ये जो चेंडू आहे, बॉल आहे, त्याला रंगवणार आहोत. जनरली टेस्ट मॅचमध्ये क्रिकेट बॉलचा रंग रेड असतो, तर आपण इथे चेंडू किंवा बॉल रंगवण्यासाठी रेड कलरचा वापर करणार आहोत. इथे मी या बॉलला थोडासा 3D लुक देण्यासाठी, 3 डायमेन्शन फील आणण्यासाठी याच्यामध्ये मी लाईट टोन, डार्क टोन आणि मिडल टोन असे 3 टोनचा यूज करून पेंट करणार आहे. तर मी हे 3 टोन आधीच माझ्या पॅलेटमध्ये तयार करून घेतले आहेत. यानंतर आपण एक एक टोन अप्लाय करत जाऊ व दुसरा कलर त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली मिक्स करून एक डार्क टू लाईट ग्रेडेशन क्रिएट करू. चेंडू किंवा बॉल रंगवल्यानंतर आपल्या चित्रामध्ये जे 2026 हे टेक्स्ट आहे ते मी आता पेंट करत आहे. त्यासाठी मी ब्राईट ऑरेंज कलरचा वापर करत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता की आपल्या चित्रातला बराचसा भाग रंगून झाला आहे आणि इथून पुढे आपण जिथेही पेंट करू तिकडे पेंट करताना आपल्याला रंगवलेल्या भागावर हात ठेवावा लागू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण हात ह्या रंगावरती फिरवतो तेव्हा तो रंग आपल्या हाताला लागू शकतो व तो रंग इतर चित्रामध्ये पसरून चित्र खराब होण्याचा धोका असतो. अशा वेळी आपल्याला असा एक पेपर आपल्या हाताखाली ठेवायचा आहे.
आता यानंतर NNPL हे जे उरलेले टेक्स्ट आहे त्याला मी रंग करत आहे व त्याला रंग करण्यासाठी मी डार्क ब्राऊन कलरचा वापर करत आहे। इथे मी छोटा स्मॉल साईजचा ब्रश वापरत आहे ज्यामुळे मला हे टेक्स्ट रंगवताना चांगली फिनिशिंग भेटू शकते। यानंतर मित्रांनो, आपल्या या ड्रॉइंगमध्ये या पोस्टरमध्ये जे पीच आहे त्या पीचची सॉईल रंगवण्यासाठी मी येलो ऑकर रंगाचा वापर करत आहे। तसं क्रिकेटचं पीच हे वेगवेगळ्या रंगाचं असतं, कधी कधी ते ग्रीन सुद्धा असतं, पण आपण ऑलरेडी जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडला ग्रीन कलर दिल्यामुळे मी इथे येलो ऑकरचा जो नॉर्मल सॉईलचा कलर आहे, मातीचा कलर आहे, तोच कलर मी इथे वापरत आहे। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्हाला ही ड्रॉइंग आवडते, त्यासोबतच तुम्हाला पोस्टर डिझाईन या विषयामध्ये इंटरेस्ट आहे। तर आता आपण चर्चा करूया की पोस्टर डिझाईन म्हणजे नक्की काय किंवा पोस्टर हे का वापरले जातात। मुलांनो, विचार करा, जेव्हा तुम्ही शाळेच्या कॉरिडॉरमधून जाता तेव्हा नोटीस बोर्डवर असं काय असतं जे तुम्हाला तिथेच थांबायला भाग पाडतं? खूप मोठी लिहिलेली उत्तरं, टेक्स्ट नोटीस? मुळीच नाही। तर तुम्हाला आवडतं एक सुंदर रंगीबेरंगी पोस्टर जे तुमचं लक्ष एका सेकंदात वेधून घेतं। तर मग पोस्टर म्हणजे नक्की काय? पोस्टर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चित्रांच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याची एक कला आहे। जेव्हा आपण एखाद्या कॉन्सेप्टवर एखादं चित्र काढतो किंवा एखादं व्हिज्युअल ड्रॉ करतो आणि त्यासोबत मोजकेच मराठी किंवा इंग्रजी शब्द वापरतो तेव्हा तयार होतं एक परफेक्ट पोस्टर। तर आता आपण जाणून घेऊया की ह्या पोस्टरचा नक्की उद्देश काय असतो। चित्रपटाची एखादी जाहिरात असो, सेव्ह वॉटरसारखा एखादा मेसेज पसरवणं असो किंवा आपल्या शाळेतील क्रिकेट टुर्नामेंटबद्दल माहिती सांगणे असो, पोस्टरचा उद्देश एकच असतो, माहिती देणं, उत्सुकता वाढवणं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणं। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा पुढे जाऊन जेव्हा भविष्यात कधी पोस्टर डिझाईन कराल तेव्हा ड्रॉइंग सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, हे पोस्टर कोण पाहणार आहे? जसं इथे आपल्या क्रिकेट टुर्नामेंटच्या पोस्टरसाठी ऑडियन्स कोण आहेत? तर ते आहेत आपलेच फ्रेंड्स, टीचर किंवा क्रिकेट लवर्स। त्यांना आर्टमध्ये काय आवडतं? ॲक्शन, स्पीड आणि एक्साइटमेंट। जर हे योगाचं पोस्टर असतं तर आपण इथे शांत निळा किंवा हिरवा रंग वापरला असता, पण क्रिकेट म्हणजे काय? फुल ऑफ एनर्जी, म्हणून इथे आपण शार्प लाईन्स, प्लेयर्सच्या ॲक्शन पोजेस आणि एकदम ब्राईट कलर वापरले आहेत। इथे आपण शाळेतली असाइनमेंट करत आहोत, यासाठी आपण डिजिटल मीडिया न वापरता अस्सल वॉटर कलर, पोस्टर कलर किंवा कलर पेन्सिल किंवा ऑइल पेस्टल यांचा वापर करू शकतो। पण पुढे जाऊन तुम्ही कम्प्युटरवरती ग्राफिक्सचा वापर करून खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह पोस्टरसुद्धा बनवू शकता। पण एक गोष्ट नक्की आहे, कागदावर प्रत्यक्ष रंगांनी काम करताना मिळणारा रिच टेक्स्चर आणि डेप्थ तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये दिसणार नाही। यानंतर आपण चर्चा करूया या चित्रातील फोकल पॉईंटवर। खाली उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा, तो जो आपण पेटलेल्या फ्लेम्समध्ये किंवा आगीमध्ये जो बॉल काढला आहे त्याच्याकडे लक्ष द्या। तो बघताच तुमच्या डोक्यात पहिली गोष्ट कुठली येते? स्पीड, एनर्जी किंवा ह्या ज्या मॅचेस होणार आहेत या टुर्नामेंटमध्ये त्या कशा कडक आणि रंगतदार होतील। इथे क्रिकेट बॉलला फोकल पॉईंट बनवण्याचे अजून एक कारण असे की क्रिकेट या खेळामध्ये जो बॉल असतो तो सर्वात मुख्य एलिमेंट असतो। बॉलर बॉलिंग करतो, बॅट्समन शॉट खेळतो आणि फिल्डर फिल्डिंग करतात, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जो कॉमन गोष्ट आहे ती आहे क्रिकेट बॉल। यानंतर तुम्ही इथे बॉलर आणि बॅट्समॅनच्या ॲक्शन पोजेस बघा। फक्त उभे असलेले प्लेयर काढण्याऐवजी आपण कसे रनअप घेणारे आणि शॉट मारणारे प्लेयर्स काढले आहेत, त्यामुळे आपल्या या चित्रात ड्रॉइंगमध्ये एक जिवंतपणा, एक फोर्स, एक एनर्जी दिसून येत आहे। एका चांगल्या डिझायनरला हे माहीत पाहिजे की बघणाऱ्याची नजर आधी कुठे गेली पाहिजे। यासाठी आर्टिस्ट व्हिज्युअल हायरार्कीचा उपयोग करतात। आपल्या या चित्रामध्ये सर्वात आधी तुमची नजर क्रिकेट या टायटलवर जाते, मग प्लेयर्सवर, नंतर गोल्डन ट्रॉफीवर आणि शेवटी खालच्या विकेट्सवर।
यानंतर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, या पोस्टरमधील जी टायपोग्राफी वापरली आहे आणि जे कलर्स वापरले आहेत त्यांच्यावर. सर्वप्रथम आपण टायपोग्राफीचा विचार करू. बघा, आपण क्रिकेट आणि NNPL 2026 यासाठी मोठे ब्लॉक लेटर्स वापरले आहेत. याशिवाय आपण त्यांना खाली आउटलाईन करून शॅडोचा इफेक्ट दिला आहे, कारण पोस्टरवरील नाव कमीत कमी 10 फूट अंतरावरून सुद्धा अगदी क्लिअर दिसलं पाहिजे. आपण बॅकग्राऊंडचे आकाश पेंट करण्यासाठी निळा रंग वापरला आहे. तसेच स्टेडियमचे बॅकग्राऊंडसाठी सुद्धा कूल कलर्स वापरले आहेत, ज्यामुळे समोरचे पिवळे, ऑरेंज आणि रेड कलर्स एकदम हायलाईट होऊन समोर येतात. पेजच्या खालच्या बाजूला आपण स्टंप, हेल्मेट आणि पॅड्स यासारख्या क्रिकेटशी रिलेटेड वस्तू काढल्या आहेत. यामुळे ड्रॉइंगमध्ये 3D इफेक्ट येतो, डेप्थ येते आणि अख्खं स्टेडियम जिवंत वाटतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले ड्रॉइंग ऑलमोस्ट फिनिश होत आले आहे. तर चला तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. तुम्हाला जर तुमच्या शाळेतील सायन्स एक्झिबिशनसाठी जर पोस्टर बनवायचं असेल तर तुम्ही त्यासाठी कुठले कलर्स वापराल आणि कोणते ऑब्जेक्ट्स निवडाल? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे लक्षात ठेवा, पोस्टर डिझाईन म्हणजे फक्त सुंदर चित्र काढणं नाही, तर आर्टच्या माध्यमातून आपला मेसेज लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या स्कूल प्रोजेक्टसाठी पोस्टर कलर्स किंवा ऑइल पेस्टल वापरून असं सुंदर पोस्टर बनवू शकता. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला आजचे ड्रॉइंग ट्युटोरियल? मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा ड्रॉइंग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला माझ्या चॅनलचा कंटेंट आवडत असेल, माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील, तर अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू.